अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मवियामध्ये फूट पाहायला मिळालेली आहे। सपाच्या अब्बू आझमींनी मवियातून फारकत घेतल्याचं बोललं जात आहे। मवियाचा शपथविधीवरती बहिष्कार असताना देखील अब्बू आझमी यांनी देखील शपथ घेतलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची भूमिका आझमी यांनी आज मांडलेली आहे। मवियाचे नेते ठाकरेंना भेटायला गेले असतानाच ही मवियामधली फूट समोर आलेली आहे। आमदार रईस शेख यांनी देखील शपथ घेतल्याची माहिती आता समोर येते। माकपच्या विनोद निकोले, राष्ट्रवादीच्या बापू पठारेंनी देखील शपथ घेतलेली आहे। त्यामुळे मवियातून 4 आमदारांनी फारकत घेत आज शपथ घेतलेली आहे। मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मैं अबू आसिम आज़मी जो विधानसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, अल्लाह की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ, भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी रईस जैनब कासम शेख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्लाह साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय समाजवाद। मी विनोद भिवा निकोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। धन्यवाद। मी बापूसाहेब अनुसया तुकाराम पठारे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। पहिल्याच दिवशी मवियामध्ये फूट पाहायला मिळते। सपाच्या अब्बू आझमी यांनी मवियातून फारकत घेतली आणि शपथ घेतली। तुम्हीच दोघांनी फक्त शपथ घेतली, महाविकास आघाडीतल्या बाकीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही का? तुम्ही वेगळी भूमिका निवडली? बाबा, मी सकाळी आलो 11 वाजता, मी सभागृहामध्ये होतात, सगळे एकत्र होते, कुणीच मला काय सांगितलं नाही। प्रथा आणि परंपराप्रमाणे मी आलो, आपला संख्या मी बघितली की कोणत्या नंबरवर मला शपथ घ्यायची, काही निरोप आमच्याकडे नाहीये। ही चुकीची बाब आहे। अरे, तुम्हाला एक निर्णय घ्यायचा तर महाविकास आघाडीची मीटिंग घ्या, सर्वांना सांगा की आज नाही घ्यायची, उद्या घेईन आपण, किंवा जे काही तुमचं स्टँड आहे। तर आम्हाला काही सूचना नव्हती म्हणून आपण प्रथा परंपराप्रमाणे शपथ घेतली। या प्रक्रियेमध्ये कम्युनिकेशन गॅप होता, निर्णय घेतला त्याच्यामुळे? कम्युनिकेशनच नाही ना। महाविकास आघाडीचा काय निर्णय घ्यायचा होता, सर्वांना बोलवलं असतं, त्यांनी बोलवलंच नाही। अबू आझमी बोलून गेले की बाहेर जायच्या तयारीत आहेत, का निर्णय घ्यावा लागतोय तुम्हाला? का असं वाटतं तुमच्या प्रमुख नेत्यांना की बाहेर पडावं, असं काय घडतंय? नाही, बघा, समाजवादी पक्षाचा जे स्टँड आहे ते एकदम क्लिअर आहे। समाजवादी पक्षाचं असं म्हणणं आहे की जी ट्विट सन्मान्य मिलिंद नार्वेकरजींनी केला होता तो ट्विट बघून आपल्याला असं वाटतंय की कट्टर हिंदुत्ववादी विचारधाराकडे शिवसेना उभाटा जात आहे। जर असं असेल तर आम्हाला विचार करावा लागेल आणि आमचं असं म्हणणं आहे की काँग्रेस आणि NCP-SP ला हे मान्य आहे का? जे कट्टर हिंदुत्ववादी भूमिका शिवसेना घेते या घेणार आहे, तर आपला प्रश्न एकदम सोपा आहे। आम्ही आमचा स्टँड क्लिअर करत आहात की आम्हाला जी मूळ मुद्दे आहेत महाविकास आघाडीचे, संविधान, सेक्युलरिझम, त्याला कॉम्प्रोमाइज नकोय। शिवसेनेची हीच भूमिका कायम राहिली तर बाहेर पडायचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे? बघू ना, आता आपण आपला स्टँड क्लिअर केलेला, त्यांचा स्टँड शिवसेनेची हीच भूमिका राहिली तर काय? तर आणि जरला मी उत्तर देऊ शकत नाही, पण आपला स्पष्ट स्टँड आहे की महाविकास आघाडीचे मूळ विचार जपूनच पुढे जावं लागेल। महाविकास आघाडीचे मूळ विचार जपून पुढे जावं लागेल। कट्टर हिंदुत्वाची भूमिका जर का शिवसेनेने कायम ठेवली तर नक्कीच वेगळा विचार करावा लागेल असं रईस शेख यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन संतोष बोडारेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।
जो अपोजिशन के लोग हैं, हमसे कोई बात नहीं हुई, इलेक्शन में कोई कोऑर्डिनेशन नहीं किया, टिकट बंटवारे में कोई बताया नहीं, तो फिर हमारा क्या लेना देना उनसे। हाँ, इस मुद्दे पर मैं भी कह रहा हूँ कि ईवीएम हट जाना चाहिए। एक बार लोगों को डाउट अगर है कि ईवीएम से हैकिंग होती है, ईवीएम से जो है लोगों को जिताया जाता है, हराया जाता है, तो एक बार जनता की मांग पे सबको इकट्ठा होकर के ईवीएम को हटा देना चाहिए। या प्रश्नाचं उत्तर मी देणं योग्य नाही, पण जे काही होत आहे ते ईश्वर जनतेच्या हितासाठी करते आहे असं मला वाटतं। ईश्वराने काही लोकांना सद्बुद्धी दिली की महाविकास आघाडीपासून दूर राहा, नाहीतर झटका फटका करंट लागण्याची शक्यता आहे।